हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर इयत्ता 9वीच्या सिलेबसला आपण सुरुवात केली होती आणि आपण सुरुवात केला होता चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी. फिजिक्स या सब्जेक्टच्या रिलेटेड हा चॅप्टर आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं? तर आपण बघितलं की दैनंदिन जीवन जगत असताना इलेक्ट्रिसिटी, विद्युतधारा याची आपल्याला खूप जास्त गरज आहे. टीव्ही, फॅन, मिक्सर, रेडिओ आणि कोणती भरपूर सारी संसाधनं आपण ह्याच इलेक्ट्रिसिटीवरती चालवतो. आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली आहे ही इलेक्ट्रिसिटी. फक्त मनुष्यच नव्हे तर काही प्राणी सुद्धा असे आहेत, जसं की इल मासा. इल हा जो मासा आहे हा त्याचं भक्ष्य पकडण्यासाठी इलेक्ट्रिक करंटचा उपयोग करतो. त्या शरीरामध्ये तो इलेक्ट्रिक करंट निर्माण करतो. तसंच त्याच्यावरती जर कोणी अटॅक केला तर स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा हा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर. जसं आपण बघितलं की पाणी उंचीवरून खालच्या लेवलवरतीच नेहमी ट्रॅव्हल करत असतं, त्याच प्रकारे इलेक्ट्रिसिटी सुद्धा हाय टर्मिनल टू लो टर्मिनल म्हणजेच हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल टू लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल वाहत असते मित्रांनो. त्याच्यानंतर आपण व्याख्या बघितली पोटेन्शियल डिफरन्सची. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? द अमाउंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. म्हणजेच दोन बिंदूंमधून चार्ज पास होत असताना त्या चार्ज वरती, युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती जे कार्य घडून आणलं जातं त्याला म्हटलं जातं पोटेन्शियल डिफरन्स. पुन्हा एकदा डेफिनेशन ऐकून घ्या. द अमाउंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. त्याच्यानंतर आपण पुढे सरकलो होतो. पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला आपण बघितला होता. फॉर्म्युला काय? पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. Potential difference represented by V. So V is equal to work represented by W and charge represented by Q. So formula becomes V is equal to W upon Q. Now potential difference is expressed in volts. Alexander Volta या सायंटिस्टने सगळ्यात पहिला इलेक्ट्रिकल सेल कन्स्ट्रक्ट केला, बनवला आणि म्हणून त्याच्या नावाप्रित्यर्थच ह्या पोटेन्शियल डिफरन्सला मोजलं जातं व्होल्ट मध्ये. ऍक्च्युअली ते सायंटिस्ट नाव आहे अलेक्झांडर व्होल्टा, ज्याने सगळ्यात पहिला इलेक्ट्रिक सेल कन्स्ट्रक्ट केला होता. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? तर जेव्हा 1 जूल इतकं कार्य घडून येताना 1 कुलम चार्ज हा 2 पॉइंट्स मध्ये, म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत तो 1 कुलम इतका चार्ज जेव्हा जातो तेव्हा 1 जूल इतकं कार्य घडून येतं आणि तेव्हा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स त्या दोन बिंदूंमध्ये आहे असं मानलं जातं. राईट. पोटेन्शियल डिफरन्सच्या छोट्या व्हॅल्यू ह्या मिली व्होल्ट आणि मायक्रो व्होल्ट याच्यामध्ये एक्सप्रेस केल्या जातात. छोट्या व्हॅल्यू बघा. मग छोटी व्हॅल्यू 1 मिली व्होल्ट म्हणजे किती हो? तर ते असतं 10 to the power -3 व्होल्ट्स. दुसरीकडं 1 मायक्रो व्होल्ट म्हणजे किती हो? तर ते असतं 10 to the power -6 व्होल्ट्स. मग ह्या झाल्या लो व्हॅल्यूज. हाय व्हॅल्यूज कशा दर्शवल्या जातात? तर 1 kV means 1 kilovolt. 1 kilovolt is equal to 10 to the power of 3. इथं +3 आहे volts. आणि 1 megavolt is equal to 10 to the power of 6 volts. हे सुद्धा प्लस मध्ये आहे. व्हॅल्यूज बघून घ्या एकदा. तर पुढची कन्सेप्ट
कॉन्सेप्ट आहे फ्री इलेक्ट्रॉन्स. बघा मित्रांनो, फ्री इलेक्ट्रॉन्स काय असतात तुम्हाला माहिती आहे. ह्या जगातल्या संपूर्ण ज्या वस्तू असतात त्यांना म्हणतात मॅटर, म्हणजे पदार्थ. हे जे पदार्थ बनलेले असतात ते एक्स्ट्रीमली स्मॉल टायनी पार्टिकल पासून बनलेले असतात, ज्याला आपण म्हणतो ॲटम्स. बरोबर ना. ॲटमची डेफिनेशन काय आहे? एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल अँड टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. कोणताही ॲटम हा कशाने बनलेला असतो? तर 3 मूलभूत पार्टिकल असतात कोणत्याही ॲटम मध्ये. कोणते? तर बघा, हा झाला ॲटमचा शेप स्फेरिकल. ॲटमच्या सेंटरला असतो न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियस मध्ये कोण असतं? 3 फंडामेंटल पार्टिकलची नाव माहितीये? हा, न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन, तसंच न्यूक्लियस मध्ये असतात न्यूट्रॉन. बरोबर की नाही? मग प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि तिसरा फंडामेंटल पार्टिकल बरोबर इलेक्ट्रॉन्स, नाही का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रोटॉन वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन वरती असतो निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉन असतो न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन सोबत, न्यूट्रॉन वर कोणताही चार्ज नसतो. प्रोटॉन असतो न्यूक्लियस मध्ये तर इलेक्ट्रॉन असतो आउटर मोस्ट शेल मध्ये. पण मग ह्यापैकी हा जो इलेक्ट्रॉन आहे जो आउटर मोस्ट शेल मध्ये, हा स्टेडी असतो का? थांबलेला असतो का? तर नाही. हा इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली ह्या न्यूक्लियस भोवती ऑर्बिट जे आहे याच्या ऑर्बिट मध्ये कंटिन्युअसली फिरत असतो न्यूक्लियस भोवती. आणि तो किती वेगाने फिरतो? तो फिरतो 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. The speed of electron revolving around the nucleus in a particular orbit is about 3 lakh kilometer per second. आणि ह्याच कारणास्तव होतं काय बघा, की हे जे इलेक्ट्रॉन आहे यांच्या गतीमुळे ते बाहेर जाण्याची किंवा त्यांची कक्षा सोडून जाण्याची शक्यता असते. आता बघा, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 118 मूलद्रव्य आहेत. यापैकी भरपूर सारे मूलद्रव्य ही मेटल्स आहेत, धातू आहेत. धातूंमध्ये काय असतं बघा, जनरली आउटर मोस्ट शेल मध्ये 1, 2 किंवा 3 असे इलेक्ट्रॉन्स असतात. मेटल्सच्या आउटर मोस्ट शेल मधली ही जी 1, 2 किंवा 3 असणारी इलेक्ट्रॉन आहेत ही काय असतात, बाहेर जाण्यासाठी सक्षम असतात. म्हणजे त्यांचा जो फोर्स असतो न्यूक्लियस कडे तो फार कमी असतो आणि त्याच्यामुळे ते अवेलेबल असतात. आणि मग बनते फ्री इलेक्ट्रॉन्सची डेफिनेशन. मग फ्री इलेक्ट्रॉनची डेफिनेशन काय? एव्हरी ॲटम इन अ मेटॅलिक कंडक्टर हॅव्हिंग अ टेंडन्सी विथ लूजली बाउंडेड टुवर्ड्स द न्यूक्लियस अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ फ्री इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस कडे लूजली बाउंड असल्या कारणाने ते फ्री असतात आणि ते अवेलेबल होतात कंडक्शन साठी, म्हणजेच वाहनासाठी. आता बघा, याच्याच पुढची कन्सेप्ट येते आपली करंट फ्लोईंग थ्रू द वायर. कोणत्याही कंडक्टिंग वायर मधून इलेक्ट्रिक करंट कसा काय फ्लो होतो याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. तुमच्या घरामध्ये असलेली कोणतीही लोखंडाची तार हातात घ्या बरं. घेतली, करंट बसला नाही. आता तीच तार कोणती इलेक्ट्रिक स्विच मध्ये टाका बरं. थांबा थांबा थांबा, टाकू नका. टाकल्यावर काय होईल? येस, यू विल गॉट अ शॉक, इलेक्ट्रिक शॉक. कसं काय? तुमच्या हातामध्ये घेतलेली तार जिला तुम्ही हात लावताय तिच्यात तुम्हाला करंट नाही जाणवत आहे, पण जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक कोणत्याही सॉकेट मध्ये ती पुट करताय ते ऑन असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक, इलेक्ट्रिक करंट जाणवतो. का बरं? का असं होतं ते समजून घ्यायचंय आपल्याला इथे. हाऊ इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू अ वायर. ठीक आहे, बघा, कोणत्याही कंडक्टिंग वायर मध्ये इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी प्रेझेंट असतात. काय असतात? ऑलरेडी प्रेझेंट असतात. जसं की पहिली डायग्राम बघा, ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, तर ही आहे कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायर हिच्यामध्ये भरपूर सारे इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत ज्यांना आपण म्हणू फ्री इलेक्ट्रॉन्स.
काय म्हणू आपण यांना, फ्री इलेक्ट्रॉन्स. ह्याला साधी अशी दुसरी वायर जोडलेली आहे. ठीक आहे. आता बघा, जेव्हा ही कंडक्टिंग वायर असते तेव्हा याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते अक्षरशः कोणत्याही दिशेला फिरत असतात. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉन्स हे स्टेडी नसतात, ते फिरत असतात. पण इथे ते कोणत्याही दिशेला म्हणजे रॅन्डम पोझिशनला ते इलेक्ट्रॉन काय होत आहेत, फिरतायत. कोणताही इलेक्ट्रॉन अगदी कोणत्याही दिशेने तुम्हाला मूव्ह होताना दिसतो. ह्याच त्यांच्या रॅन्डम मोशनमुळे काय होतं, ते इलेक्ट्रॉन्स एकमेकांवरती आदळतात आणि त्यांचा जो फोर्स आहे तो काय होतो, कॅन्सल होतो किंवा तो निग्लिजिबल होऊन जातो. आणि म्हणून कोणत्याही कंडक्टर मध्ये जेव्हा आपण कंडक्टरला हात लावतो तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिक करंट जाणवत नाही. प्लीज सी द डायग्राम केअरफुली. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मूव्ह पण होत आहेत, पण ते रॅन्डमली मूव्ह होत आहेत. दुसरीकडे जर तुम्ही ह्याच कंडक्टिंग वायरला इलेक्ट्रिक सर्किट मध्ये फिट केलं, म्हणजे आता तुम्ही याला जोडला सेल. सेलचं काम काय आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतो. आणि सेल मध्ये असतात दोन टर्मिनल, ते क्रिएट करण्यासाठी, पीडी क्रिएट करण्यासाठी. एक असतो पॉझिटिव्ह टर्मिनल, एक असतो निगेटिव्ह टर्मिनल. आता याच्यामुळे होतं काय मित्रांनो, ज्या कंडक्टिंग वायर मध्ये अगोदर इलेक्ट्रॉन इतरत्र फिरत होते, जेव्हा तुम्ही त्याला सेल सोबत जोडतात तेव्हा आता सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल मुळे झालं काय, इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुरू व्हायला झाला. निगेटिव्ह टर्मिनल पासून इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुरू झाला. ह्या फोर्समुळे सगळेच्या सगळे जे अवेलेबल इलेक्ट्रॉन्स असतात आता ह्या कंडक्टिंग वायर मधले, जे अगोदर रॅन्डम फिरत होते ते सगळेच्या सगळे आता बघा एकाच दिशेने फिरतायत. म्हणजे दे आर स्टार्ट टू मूव्ह इन अ वन डायरेक्शन. सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन आता एकाच दिशेने प्रवाहित होत आहेत, कंडक्ट होत आहेत. आणि ते होतात निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. कोणत्या टर्मिनल कडून कोणत्या टर्मिनल कडे, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आता बघा, तुम्ही तर म्हणाल की इलेक्ट्रिक करंट हा नेहमी आम्हाला दाखवला जातो की तो पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल कडे जातो, हे एरो. मग इथं तुम्ही कसं म्हणताय की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातोय? तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स हे नेहमी निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जात असतात. म्हणजेच लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल टू हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पण संकेत मान्य दिशा अशी आहे, कन्व्हेन्शनल डायरेक्शन अशी आहे की पॉझिटिव्ह कडून आपण त्याचा डायरेक्शन दाखवतो निगेटिव्ह कडे. हे शिकवण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी कन्व्हिनियंट आहे, म्हणून ती कन्व्हेन्शनल डायरेक्शन पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल असते. पण इलेक्ट्रॉन्स हे नेहमी कसे फ्लो होतात, फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि म्हणून हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन एकाच दिशेने प्रवाहित होतात. आणि त्यांचा स्पीड तर आपल्याला माहितीच आहे, अबाउट 3 लाख किलोमीटर्स. आणि म्हणून ह्या इतक्या गतीनं सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन जेव्हा एकाच दिशेने प्रवाहित होतात तेव्हा आपल्याला त्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो जाणवतो. आणि म्हणून आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू अ कंडक्टिंग वायर इफ इट इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक सर्किट. मग ते इलेक्ट्रिक सर्किटला जोडलेलं असो, ती बॅटरीला जोडलेली असो, बरोबर की नाही? बघा, सेल चालू आहे किंवा संपलाय, कोणताही तुमचा घडीचा सेल घ्या, कोणताही सेल घ्या, तर त्याला ओळखण्याची काय पद्धत आहे, बरोबर. तुम्ही जर त्याला कोणत्या इलेक्ट्रिशियनकडे नेले तर 2 तारा असतात, तो त्या 2 तारांना त्या सेलच्या 2 पॉइंटला जोडतो. जर तो चालू असेल तर त्याच्याकडे गॅल्व्हॅनोमीटर असतो, तो काय होतो, ब्लिंक होतो, बरोबर की नाही? याचा अर्थ तो चालू आहे सेल, बरोबर आहे. पण मग आपल्याला घरीच चेक करायचं तर आपण काय करतो, तो सेल घेतो आणि त्याच्या एका टोकाला जीभ लावतो, बरोबर की नाही? आता जीभ लावल्यानंतर सरका मारतो तुम्हाला, बरोबर आहे. सरका जर मारला जिभेला तर तो सेल चालू असतो.
आणि सरका जेव्हा लागत नाही तेव्हा आपण म्हणतो तो सेल संपलेला आहे. मग तो सरका याच्यासाठी लागतो पोटेन्शियल डिफरन्स मुळे, आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो एका टर्मिनल कडून दुसऱ्या टर्मिनल कडे सुरू असतो. कळतंय? सो दिस इज द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टिंग वायर. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये आता बघा पुन्हा आपण रिवाइज करूया. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? द amount of work done to carry unit positive charge from one point to another point. Potential difference represented by V. Hence its formula is V is equal to W upon Q, where W is the work and Q is the charge. 1 volt potential difference is equal to 1 joule upon 1 coulomb. मग जर तुम्हाला डेफिनेशन विचारली की 1 volt potential difference काय आहे, तर ती सुद्धा डेफिनेशन आहे का? When 1 joule is the amount of work done while carrying 1 coulomb of charge from one point to another point, then it is said to be 1 volt potential difference between the 2 points. त्याच्यानंतर आपण त्याचे युनिट्स बघितले. छोटे ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या मिली व्होल्ट आणि मायक्रो व्होल्ट मध्ये. मिली व्होल्ट म्हणजे 10 to the power of -3 व्होल्ट आणि मायक्रो व्होल्ट म्हणजे 10 to the power of -6 व्होल्ट. त्याच्यानंतर मोठ्या व्हॅल्यूज, लार्जर व्हॅल्यूज कशा एक्सप्रेस करतात? किलो व्होल्ट आणि मेगा व्होल्ट. किलो व्होल्ट म्हणजे 10 to the power of 3 व्होल्ट आणि मेगा व्होल्ट म्हणजे 10 to the power of 6 व्होल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं फ्री इलेक्ट्रॉन. कोणत्याही मेटॅलिक कंडक्टर मध्ये जे बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन असतात ते लूजली बाउंड असतात न्यूक्लियस सोबत, आणि त्याच्यामुळे ते अवेलेबल असतात कंडक्शन साठी. मग जे लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन कंडक्शन साठी अवेलेबल असतात त्यांना म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर आपण बघितलं करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टिंग वायर. कसा करंट फ्लो होतो? तर जेव्हा कंडक्टिंग वायर ही साधी असते म्हणजे तिला कोणताही सर्किट मध्ये जोडलेलं नसतं, तेव्हा तिच्यामधले इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये फिरत असतात. तर दुसरीकडे जेव्हा ती वायर एका सर्किटला जोडलेली असते किंवा सेलला जोडलेली असते त्यावेळेस मात्र हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होत असतात, आणि ह्याच एकाच दिशेने त्यांच्या होणाऱ्या प्रवाहामुळे कंडक्टिंग वायर मधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात, म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि तो आपल्याला जाणवतो. आलं लक्षात? तर इथं एक गोष्ट रिमेंबर करा, लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, बट कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. दाखवताना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कडे दाखवतो आपण, पण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन करंट फ्लो कसा होतो? निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. तर मित्रांनो या चॅप्टर मध्ये इतकंच. पुढच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत ह्या करंट इलेक्ट्रिसिटीचा पुढचा भाग. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. थँक्यू.